श्रीमद दासबोध समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयातील एक अत्यंत मोलाचा ग्रंथ. तत्कालीन सामाजिक स्थितीला अनुसरून रोखठोकपणे एका ओघवत्या शैलीत ओवीबद्ध केलेला हा 20 दशकांचा ग्रंथ. रामदासांनी केलेल्या बोधाचं निरूपण योगदास श्री जय गणेश जोशी यांनी करावं हा निव्वळ योगायोग नाही, कारण एकाच तिथीला जन्मलेले हे दोन्ही दास समाज प्रबोधन एका अद्भुत मार्गाने करू इच्छितात हे नक्की. विवरता विशेषा विशेष कळू लागे या रामदासांच्या उक्तीची प्रचिती योगदासांच्या निरूपणात सतत जाणवते. काही वेळेला केवळ 2 ओव्यांचे निरूपण ज्यावेळी 1.5 तास चालते, त्यावेळी योगदासांच्या वाणीतून समर्थ वाणीच आपल्या पुढे अवतरते. रामदासांनी केलेला हा सर्वांगीण बोध अत्यंत सहज सोप्या शैलीत आपल्या अंतःकरणात उतरवण्याचा योग केवळ योगदासांमुळेच साध्य झाला आहे. त्या श्रवण आनंदात सारे तल्लीन होऊन जाऊया. धन्यवाद. दासबोध दशक 7वा चतुर्दश ब्रह्माचा समास 3रा चतुर्दश ब्रह्मनिरूपण. बृहदारण्यक उपनिषदामध्ये 14 ब्रह्म सांगितलेली आहेत आणि जे ब्रह्म जे आहेत त्याचं निरूपण समर्थ इथे करणार आहेत. निरूपण याचा अर्थ असा आहे की या 14 ब्रह्मांचे प्रथम समर्थ नावं सांगणार आहेत आणि ती काय सांगणार आहेत त्याचं विवेचन प्रथम करतील. दुसऱ्या भागामध्ये या 14 ब्रह्मांची ते ओळख करून देणार आहेत आणि तिसऱ्या भागामध्ये ही 14 जी ब्रह्म आहेत ही फक्त लक्षणं आहेत ब्रह्माची, ही ब्रह्म नव्हे प्रत्यक्ष, याचं ते निरूपण करतील तिसऱ्या भागामध्ये. आणि अशा प्रकारे शेवटी ते सिद्ध करतील की या 14 पायऱ्या चढून आपण ज्या वेळेला जाऊ आणि त्याच्या पलीकडे आपण जाऊ त्यावेळेला आपल्याला आत्मपरब्रह्म प्राप्त होईल. याला जरी बृहदारण्यक उपनिषदामध्ये ब्रह्म असं म्हटलेलं असलं, 14 प्रकारचे ब्रह्म, तर ते ब्रह्माचे प्रकार नसून ती लक्षणं आहेत हे समर्थांना इथे सांगायचं आहे. कदाचित त्या काळामध्ये अनेक जणांमध्ये संभ्रम निर्माण झाला असेल आणि याकरता त्यांना हे सांगावं लागलं असावं. मी हे म्हणतो याचं कारण असं आहे की पुन्हा यामध्ये मागच्या समासाप्रमाणे नवीन असं काहीही नाही. विशेष करून तुमच्यासाठी सगळं तुम्हाला माहिती आहे आणि मला त्यामुळे निरूपण करायला कुठलीही संधी नाही आहे. 53 ओव्या आहेत, आपण त्या वाचूया. ओवी क्रमांक 1. श्रीराम श्रोता व्हावे सावधान, आता सांगतो ब्रह्मध्यान, जेणे होये समाधान साधकाचे. श्री रामप्रभूंना वंदन केलंय आणि समर्थ म्हणतायत की समोरच्या श्रोत्यांचं समाधान व्हावं म्हणून मी तुम्हाला ब्रह्मज्ञान सांगतोय. याचा अर्थ असा आहे की कुठेतरी कोणीतरी त्यांना प्रश्न विचारलाय की बृहदारण्यक उपनिषदामध्ये जे सांगितलंय 14 ब्रह्म ती काय आहेत, आणि त्यामुळे त्याने हा समास लिहिलाय. वास्तविक समास लिहायचं तसं कारण नव्हतं, कारण त्यामध्ये सांगण्यासारखं काही नाहीये. पण ही काय ब्रह्म नाही आहेत 14. ब्रह्म एकच आहे, एकमेवा द्वितीय, ही त्याची लक्षणं आहेत. आणि म्हणून ते असं म्हणतात जेणे होये समाधान साधकांचे. साधकाने काहीतरी प्रश्न विचारलाय. ओवी क्रमांक 2. रत्ने साधाया कारणे मृतिका लागे एकवटणे, 14 ब्रह्मांची लक्षणे जाणीजे तैसे. बृहदारण्यक उपनिषदामध्ये त्या ऋषीने का सांगितलं, त्यांना का सांगावंसं वाटलं, त्याचं कारण पुढे समर्थ आता 3 ओव्यांमध्ये सांगणार आहेत. बृहदारण्यक उपनिषद काही झालं तरी ऋषीने सांगितलेलं आहे. ते सांगण्याचा त्यांचा हेतू ते विशद करतायत, विनाकारण सांगितलेलं नाहीये. तर समर्थ म्हणतायत की रत्ने साधा या कारणे, तुम्हाला जर जमिनीमधून रत्न काढायचे असतील
तर तुम्हाला माती उकरावी लागते. माती खणून खणून बाजूला काढावी लागते, ती उकरावी लागते अगोदर, तेव्हा रत्न मिळतात. किंवा सोनं काढायचं असेल तर तुम्हाला सोन्याची खाण जमिनीत खणावी लागते, त्याच्यामुळे तुम्हाला त्या मातीमध्ये सोनं मिळेल. तशा प्रकारे 14 ब्रह्मांची लक्षणे जाणीते तैसी. तुम्हाला जर मूळ एकमेवाद्वितीय ब्रह्म माहीत करून घ्यायचं असेल तर त्याआधी ही 14 लक्षणं तुम्हाला पार करावी लागतील. हे एक प्रकारचं ब्रह्मशोधक किंवा ब्रह्म शोधायचं आहे आपल्याला. ब्रह्म प्राप्त व्हावं असेल तर ह्या 14 लक्षणांमध्ये तुम्हाला पुढे जावं लागेल. आणि इथून तुम्ही जर पार झालात तर तुम्हाला ब्रह्माचा साक्षात्कार होईल. आणि म्हणून हे त्या ऋषीने सांगितलेलं आहे. ओवी क्रमांक 3, पदार्थे विण संकेत द्वैता वेगळा दृष्टांत पूर्व पक्षे विण सिद्धांत बोलताची नाहीये. जडामधून सूक्ष्मात जावं लागतं, त्याला काही इलाज नाहीये, कारण आपल्याला जड परिचयाचं आहे. सूक्ष्म आपल्या आजूबाजूला आहेच, परमात्मा कुठे नाही अशातला भाग नाही. तर सांगायचा मुद्दा असा आहे की जडातून सूक्ष्मात जावं लागतं, कारण आपल्याला जडाची सवय आहे. जड आपल्याला चांगलं माहित आहे आणि सूक्ष्म आजूबाजूला परमात्मा सतत असून सुद्धा आपण त्यांना ओळखू शकत नाही त्या परमात्म्याला, कारण आपण जड आहोत. जड जडालाच ओळखतं. ज्या वेळेला आपण या जडातून सूक्ष्मामध्ये जाऊ त्यावेळेला जड आपण मागे टाकू आणि त्याच्या पलीकडे निघून जाऊ. तिथे आपल्याला सूक्ष्म माहीत होईल. आणि हे समर्थांना सांगायचं आहे. तुम्ही एकदम जर ब्रह्म साक्षात्कार व्हावा म्हणून झेप घेतलीत तर तुम्ही जाऊ शकणार नाही, तुम्ही जड आहात. या 14 पायऱ्या तुम्ही पार करा आणि मग पलीकडे गेलात की तुम्हाला ब्रह्म सापडेल. पूर्व पक्षे विण सिद्धांत बोलताची नाहीये. कीर्तन तुम्हाला ऐकून तरी माहिती आहे. कीर्तनामध्ये अगोदर पूर्व पक्ष असतो आणि मग उत्तर पक्ष. कीर्तनकार अगोदर बरंच काही सांगतो आणि मग मध्ये मध्यंतर झाला की मग उत्तर पक्षाला सुरुवात करतो. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की कुठलंही तुम्ही जरी पुस्तक घेतलं तरी प्रिफेस असतो त्याला, लेखकाचं मनोगत किंवा अन्य कोणी लिहिलेली असते प्रस्तावना, मग पुस्तकाला सुरुवात होते. तसं हे आहे. ओवी क्रमांक 4, आधी मिथ्या उभारावे मग ते ओळखून सांडावे, पुढे सत्य ते स्वभावे अंतरी बाणे. समर्थ म्हणतात अगोदर मिथ्या उभं करा. ते मिथ्या आहे, खोटं आहे असं सांगा, मग ते दूर करा, मग नंतर आज जे उरेल ते सत्य आहे. तुम्हाला जर दुःख मिळालं नाही अजिबात आयुष्यामध्ये, तुम्ही भौतिक वस्तूचं जगत जन्मजन्मी सोडणार नाही. पण त्या भौतिक वस्तू जगतावरून तुम्हाला जर दुःख झालं आणि हे दुःख कायमस्वरूपी होत राहणार आहे ही जर जाणीव आली तर तुम्ही भौतिकापासून दूर व्हाल, एरवी तुम्ही होणार नाही. म्हणून तुम्हाला ते दुःख दिलेलं आहे. दुःखाच्या विरुद्ध सुख मिळालं तरी सुख शेवटी तुम्हाला दुःख आणतं. ते दुःख हे स्थायी आहे, सुखाच काही काळापुरता आभास आहे. आणि म्हणून ते दुःख निर्माण केलेलं आहे. देहधर्मापुरता जर तुम्ही भौतिकाचा उपयोग केला त्यामुळे तुम्हाला जे काही मिळतं ते सुख दुःख नाही आहे, ते अपरिहार्य आपल्याला उपभोगावंच पाहिजे. कशाला? गतसंचित संपवण्यासाठी आणि पुढे पुढे प्रगती करण्यासाठी. त्याच्या पलीकडे तुम्ही त्याचा जर उपभोग घ्यायला लागलात, उपयोग सोडून, संचित संपवण्यापर्यंत उपयोग आहे, मग तुम्ही उपभोग घ्यायला लागलात तुम्हाला दुःख होणार. दुःखाने सुख झालं तरी सुख दुःख खेळणं चालू राहणार. तिथे तुम्ही कंटाळता आणि म्हणता अरे बाबा नको आता बास झालं. आता तुम्ही आध्यात्मिक गुरु शोधता, धार्मिक विधी करून सुद्धा कंटाळता. तो भटजीबा रोज तुम्हाला सांगत असतो तुम्हाला हे मिळेल ते मिळेल, हा यज्ञ करा ती पूजा करा, हाती काही लागत नाही. निराश होता. ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं पाहिजे, तिथे अध्यात्म सुरू होतं. तसं इथे आहे. पूर्व पक्ष सांगितल्याशिवाय उत्तर पक्ष सांगता येत नाही. ओबी क्रमांक 4, आधी मिथ्या उभारावे म्हटलंय म्हणून त्याने, मग ते ओळख म्हणून सांडावे. ते मिथ्या आहे ह्याची ओळख करून घ्यायची आणि मग सत्य तुम्हाला काय ते सांगायचं, मग तुम्हाला सिद्धांत कळेल. ओबी क्रमांक 5, म्हणून 14 ब्रह्मांचा संकेत बोलीला कळाया सिद्धांत येथे श्रुती सावचित क्षण एक असावे. आणि म्हणून हा बृहदारण्यक उपनिषदामध्ये ऋषीने खटाटोप केलेला आहे.
की तुम्हाला 14 ब्रह्मांच्या लक्षणामधून जेव्हा बाहेर काढेल, त्या दुःखामधून जेव्हा तुम्ही बाहेर व्हाल, त्या सुखाची सुद्धा किंमत नाहीये हे तुम्हाला जेव्हा कळेल, तेव्हा सुखदुःखातनं बाहेर व्हाल, तिथे तुम्हाला परम आनंद मिळेल. आणि म्हणून ही सांगितलेली आहेत. ओवी क्रमांक 6. आता 14 ब्रह्मांची ते आता नावं सांगतात. पहिल्या भागामध्ये नावं सांगतील, दुसऱ्या भागामध्ये त्याचं ओळख करून देतील. पहिले ते शब्द ब्रह्म. पहिला जो प्रकार आहे त्याला शब्द ब्रह्म असं म्हटलंय. दुसरे मिताकाक्षर. मिताकाक्षर म्हणजे ओंकार, एक अक्षर ओंकार, हा दुसरं ब्रह्म आहे. तिसरं आहे ते ख ब्रह्म. ख म्हणजे आकाश, आकाश ब्रह्म, ख ब्रह्म. बोलिले श्रुती असं श्रुतीमध्ये सांगितलेलं आहे, म्हणजे त्या उपनिषदामध्ये. चौथे जाणं सर्व ब्रह्म. सर्व ब्रह्म याचा अर्थ इथे जे जे दिसत आहे ते सगळं. पाचवे चैतन्य ब्रह्म. हे जे काही सगळं दिसत आहे ते खरं म्हणजे जड आहे, मड आहे. त्याच्यामध्ये चेतना असते, त्यामुळे ते वळवळ करायला लागतं. म्हणून ते पाचवं आहे, त्याला चैतन्य ब्रह्म म्हटलंय. सहावं आहे सत्ता ब्रह्म. त्या चैतन्यावर ज्याची सत्ता आहे त्याला सत्ता ब्रह्म म्हटलंय. त्याचं पुढे ते निरूपण करणार आहेत. कारण एखादं मढ असलं, जड वस्तू असली, त्याच्यामध्ये चैतन्य ससळायला लागलं तरी ते करणार काय? त्याच्यावर कोणीतरी सत्ता गाजवतं, तेव्हा ते काहीतरी कार्य करतं. म्हणून त्या सत्तेला सत्ता ब्रह्म म्हटलंय. सातवे साक्ष ब्रह्म. आता अशा प्रकारे आपण सत्ता ब्रह्मापर्यंत पोचल्यानंतर आपण जे साधक आहोत, योगी संन्यासी जे आहेत, त्याने या सगळ्याला साक्षी राहायचं आहे. त्याच्यामध्ये गुंतायचं नाही. मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे याचा उपयोग करायचा आहे. फक्त देहधर्मापुरता उपभोग घ्यायचे नाहीयेत. उपयोग करून झाला की सगळ्याला साक्षी राहायचं आहे. म्हणून साक्ष ब्रह्म 7वं सांगितलंय. 8वे सगुण ब्रह्म. आता जरी तुम्ही साक्षी राहिलात तर हे जे दृश्य वस्तू आहेत त्याच्यामध्ये गुण आहेत, सत्व रज तम. त्याप्रमाणे आपण त्याचा वापर करतो, त्याची सुद्धा ओळख झाली पाहिजे, म्हणून त्याला सगुण ब्रह्म म्हटलंय. 9वे निर्गुण ब्रह्म. त्या सगुणामध्ये परत गुंतायचं नाहीये. सत्व रज तम आपल्याला जीवन जगायला आवश्यक आहेत, ते अजिबात टाकून चालत नाही. पण देहधर्मापुरताच त्या तिघांचा उपयोग करून त्याच्या पलीकडे जीवन जगायचं. तर आपण 8वी ओवी पाहतोय. 8वे सगुण ब्रह्म, 9वे निर्गुण ब्रह्म, 10वे वाच्य ब्रह्म, जाणावे पै. 8वे ते सगुण ब्रह्म आहे. म्हणजे मगाशी तुम्हाला जे सांगितलं, आपण ज्याला साक्षी राहतो, साक्षी कशाला तरी राहतो आणि त्याच्यामध्ये गुण आहेत. एरवी आपण त्याचा उपयोग नाही करू शकत. सत्व रजतम हे गुण आहेत, म्हणून ते ब्रह्म आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे, म्हणून त्याला सगुण ब्रह्म म्हटलंय. 9वे निर्गुण ब्रह्म. त्या साक्षी ब्रह्मामध्ये आपल्याला रममाण होऊन चालत नाही, त्याच्या पलीकडे निर्गुणी अवस्था प्राप्त करावीच लागते. एरवी आपल्याला ब्रह्म प्राप्त होणार नाहीये, फक्त त्याचा उपयोग करायचा आहे. म्हणून सगुण ब्रह्मानंतर आपल्याला निर्गुण ब्रह्म माहीत करून घ्यायला पाहिजे. 10वे वाच्य ब्रह्म. आपल्याला निर्गुण ब्रह्म प्राप्त झाल्यानंतर आपल्याला अनुभूती मिळते आणि ती अनुभूती आपण ज्या वेळेला इतरांना सांगायचा प्रयत्न करतो त्याला वाच्य ब्रह्म म्हणतात. ते सुद्धा माहीत करून घ्यायला पाहिजे. उभी क्रमांक 9 अनुभवते 11वे. अशा प्रकारे आपल्याला अनुभूती जी मिळते ती अनुभूती एक स्वतः ब्रह्म आहे, ते लक्षण आहे ब्रह्माचं. म्हणून ते सुद्धा आपल्याला अनुभव ब्रह्म माहीत करून घ्यायला पाहिजे. आनंद ब्रह्म ते 12वे. अनुभूती मिळाली की आपल्याला परम आनंद मिळतो, तिथून आपण कैवल्यानंदामध्ये जातो, म्हणून त्याला आनंद ब्रह्म म्हटलंय. तदाकार 13वे. त्या आनंद अवस्थेमध्ये आपण फक्त आत्मपरब्रह्म परमात्म्याशीच एकरूप होऊन जातो. आपल्याला अन्य काही विषय राहत नाहीत, हे लक्षात घ्या. एकदा साक्षात्कार झाला आणि तुम्ही त्या आनंद अवस्थेमध्ये गेलात, कैवल्य अवस्थेमध्ये, तिथे फक्त तुम्ही आत्मपरब्रह्म परमात्म्याशी, पुरुषोत्तमाशी एकरूप होता, त्याला तदाकार ब्रह्म असं म्हणतात. 14वे अनुर्वाच्य. आणि तिथे तुम्ही एकदा तदाकार झाला की तुम्ही अनुर्वाच्य होता. इथे काही सांगण्यासारखं, बोलण्यासारखं, जाणण्यासारखं, ज्ञान घेण्यासारखं काही शिल्लक राहत नाही. तुम्ही परम मौन होऊन जाता. पण हे सुद्धा पूर्ण नाहीये. ह्या 14 पायऱ्या ओलांडून पलीकडे जावं लागतं, तिथे आपल्याला आत्मपरब्रह्म स्थिती प्राप्त होते. अशी 14 ब्रह्मांची त्यांनी नावं सांगितले. ओबी क्रमांक 10. ऐसे हे 14 ब्रह्मे
त्यांची निरोपली नामे आता स्वरूपाची वर्मे संकेत देऊ. अशा प्रकारे 14 ब्रह्मांची समर्थ म्हणतात. मी तुम्हाला फक्त नावं सांगितली. त्याचं निरूपण आता मी तुम्हाला करणार आहे की 14 ब्रह्म म्हणजे आहे काय. एकेका शब्दामध्ये नुसतं सांगून त्याची काही जाण येत नाही आपल्याला. त्याचं निरूपण करावं लागतं की नेमकं हे आहे काय. याची ओळख करून घेतली की मग आपण पुढे जाऊ शकू. आणि म्हणून आपण त्याची ओळख करून घेणार आहोत. ओवी क्रमांक 11. पहिलं आहे ते अनुभवे विण ब्रह्म. या नाव शब्द ब्रह्म. आता एकेकाची व्यवस्थित ओळख करून घ्या. तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्या काय काय आहे. पहिलं आहे ते अनुभवे विण ब्रह्म. त्या नाव शब्द ब्रह्म म्हणजे काय. शब्द ब्रह्म जो पहिला सांगितला त्याचं लक्षण असं आहे की आपल्याला प्रत्यक्ष अनुभूती नाहीये. आपण साक्षात्कारित नाही आहोत. आपल्याला स्वस्वरूपावस्था प्राप्त झालेली नाहीये. पण पुस्तकी ज्ञाने, ऐकू ज्ञाने, कुठे श्रवण भक्ती केलेली आहे, काही वाचन केलेलं आहे, मनन केलेलं आहे आणि आपण पंडित आणि विद्वान झालेले आहोत. मी नेहमी सांगतो ते पंडित म्हणजे पढतं आणि विद्वान म्हणजे विद. अगोदरच जे उपलब्ध आपल्याला 4-10 जणांनी 100 जणांनी सांगितलंय त्याची पोपटपंची करणारा. माझ्या व्याख्या परखड आहेत. विद्वान म्हणजे विद. अगोदर माहिती आहे, 10 जणांना माहिती आहे, 100 जणांना माहिती आहे, ते वाचायचं आणि बडबड करायची. आणि पंडित तिथं पढत आहेत. जे जे जिकडनं तिकडनं काय वाटेल ते सगळं पाठ करायचं आणि तुमच्यापुढे वाका 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 बोलायचं. हे पंडित आणि विद्वान जे आहेत ते स्वतः साक्षात्कारित नसताना सुद्धा या आपल्या समाजामध्ये स्वतःला मिरवत असतात. मी नेहमी म्हणतो सेल्फ डिक्लेअर्ड योगगुरू आहेत ते. आणि हल्ली ते योगगुरूंना कमीपणा वाटतो, ते आध्यात्मिक गुरु म्हणतात स्वतःला. असे पंडित विद्वान आहेत. ते शब्द ब्रह्म आहे. यांच्यापासून 100 हात दूर राहायचं, त्यांच्या वाऱ्याला उभं राहायचं नाही अजिबात. हे असे आपल्याला समारंभामधनं अध्यक्ष मिळतात भरपूर. प्रत्येक समारंभाला अध्यक्ष असतात असे मंडळी. त्यांच्या नीट निरखून पहा. तुम्हाला 10 अध्यक्ष पाहिलेत, 8 तरी तुम्हाला असे सापडतील, 2 खरे असतील. म्हणून मी कुठे जात नाही अध्यक्ष म्हणून. असं या नाव शब्द ब्रह्म. पांडित्य, नुसतं पांडित्य, अनुभूती काही नाही, तेव्हा या ब्रह्माचा काही उपयोग नाही. आता मितिकाक्षर आहे ब्रह्म, ते एकाक्षर ओम. ओम हे अक्षर आहे, हे एकमेव अक्षर आहे. आणि ओम जो आहे तो शब्दस्वर आहेत. ओम मधून शब्दस्वर निर्माण झाले, लिपी निर्माण झाली, आपण भाषा तयार केली वगैरे वगैरे वगैरे. आणि ओंकार कसा आहे तर ब्रह्माच्या मधून निर्माण झालाय, पुरुषोत्तमामधून निर्माण झालाय, आत्मपरब्रह्मामधून स्फोट झालाय, त्याच्यातून त्याची निर्मिती झाली आहे आणि त्यातून त्या ओंकारामधून पुढे विश्व निर्माण झाले. म्हणजे तो उंबरठ्यावर आहे. परमात्मा आणि विश्व, परमात्मा आणि ब्रह्मांड याच्या उंबरठ्यावर तो आहे. त्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग नाही. ओवी क्रमांक 12. ख शब्द आहे आकाश ब्रह्म. आकाश ब्रह्म म्हणजे ख महादाकाश व्यापक धर्म. आकाशाचं पोकळी आहे, त्याचा शब्द हा गुण आहे आणि त्याचं कार्य काय, सगळ्यांना सामावून घ्यायचं. ख म्हणजे आकाश, सामावून घ्यायचं. इथे जितकं ब्रह्मांडामध्ये जे जे काही निर्मिती होईल ती सगळी निर्मिती आपल्यामध्ये सामावून घ्यायची. पसरत जायचं. किती विश्व निर्माण होत आहेत त्यांना सामावून घ्यायचं. या सामावण्याला खरं काही अर्थ नाहीये ना. एक पेटी झाली, पेटीमध्ये तुम्ही रत्न ठेवता, पैसे ठेवता, त्या पेटीला शेवटी पेटी की त्याला किंमत नाहीये, आत काय त्याला किंमत आहे, म्हणून त्याचा काही उपयोग नाही. आता बोललेले सूक्ष्म, असे आकाशाबद्दल सूक्ष्म सांगून झालं सर्व ब्रह्म. आता पुढे मी तुला सर्व ब्रह्म म्हणजे काय ते सांगतो. ओवी क्रमांक 13. पंचभूतांचे कुवाडे जे जे तत्वदृष्टी पडे ते ते ब्रह्मची चौखडे बोली जेत आहे. या नाव सर्व ब्रह्म. ओवी क्रमांक 14. श्रुती आश्रयाचे वर्म आता चैतन्य ब्रह्म बोली जेल. सर्व ब्रह्म म्हणजे काय, पंचभूतांचे कुवाडे. पंचतत्वामधून निर्माण झालेलं वस्तुजगत, स्वतः आधी पंचतत्व सुद्धा सर्व ब्रह्मामध्ये येतात. ओंकारामधून शब्द सृष्टी निर्माण झाली, पण ती कुठे, ग्रहगोल तारे निर्माण झाले. त्या ग्रहगोल ताऱ्यांवरती पंचमातत्व जिथे निर्माण होती त्यातून वस्तुजगत निर्माण झालं. त्यामुळे आपल्याला जे जे दिसतं, जे जे सभोवती आपल्या आहे, आपण जे जे पाहतो, आपण ज्याचा उपयोग करतो आणि बरेचसे मूर्ख शिरोमणी त्या उपयोगानंतर त्याचा उपभोग घेतात, ते सगळं म्हणजे सर्व ब्रह्म. जे जे तत्वदृष्टीचं पडे, आपल्याला जे जे जाणवतं
पंच ज्ञानेंद्रियांनी, नुसतं डोळ्यांनी नाही, पंच ज्ञानेंद्रियांनी जे जे जाणवतं ते ते सर्व ब्रह्म आहे. आणि सर्व ब्रह्म कसं आहे? ब्रह्म चोखडे जिकडे तिकडे पसरलेले आहे, अनंत. या नाव सर्व ब्रह्म श्रुती आश्रयाचे ब्रह्म. या ज्या श्रुती आहेत त्या शब्द ब्रह्मामुळेच आपल्याला माहिती झाल्यात, ओंकारामधनं येणाऱ्या. आणि या श्रुती ब्रह्माचं जे श्रुतीच्या आश्रयाने हे जे सर्व ब्रह्म आहे त्याचं वर्म मी तुम्हाला पुढे सांगणार आहे नेमकं काय आहे. पण आता सर्व ब्रह्म तुम्ही फक्त लक्षात घेऊन द्या. आता चैतन्य ब्रह्म बोली जाईल. 14व्या ओळीची त्यांनी सांगायला केले. आता चैतन्य ब्रह्म बोली जाईल. आता 15व्या ओळीमध्ये तुम्हाला मी चैतन्य ब्रह्म सांगतो. ओळी क्रमांक 15. पंचभूतादी मायेते चैतन्याची चेतविते म्हणून या चैतन्याते चैतन्य ब्रह्म बोली जाईल. मी मगाशी म्हटलं सगळं मड आहे, जड आहे, अचेतन आहे, अचल आहे. पण ते हालचाल करायला लागतो, वळवळ करायला लागतो. का? त्याच्यामध्ये चैतन्य निर्माण होतं. कुठून येतं चैतन्य? आत्मपरब्रह्मामधनं. तिथे परम चैतन्य आहे, परम ऊर्जा आहे. तिथून ते चैतन्य याच्यामध्ये येतं. आपला देह हा मड आहे, निर्माण केल्यापासून तो मडच आहे. आत आत्मा येऊन निवास करतो म्हणून आपण सजीव असल्यासारखे वाटतो. आपण चळवळ वळवळ करतो. मी नेहमी उदाहरण देतो, लहान मुलांची खेळणं एखादं, त्याला बॅटरी असते. ती बॅटरी तुम्ही ऑफ केली की ते खेळणं जागेवर थांबतं. आणि जर ती बॅटरी तुम्ही ऑन केली की ते तुरु पळायला लागतं. तसंच आहे हे. ते चैतन्य आहे. ते चैतन्य समजावून घ्यायचं आहे. याला चैतन्य ब्रह्म म्हटलंय. ओबी क्रमांक 16. चैतन्यास ज्याची सत्ता ते सत्ता ब्रह्म तत्वता येथे सत्तेस जाता या नाव साक्ष ब्रह्म. चैतन्यास ज्याची सत्ता ते सत्ता ब्रह्म तत्वता. हे चैतन्य जे आहे ते चैतन्य त्याने कसं कुठे जायचं काय करायचं याच्यावर सत्ता आहे. कुणाची सत्ता आहे? खरी म्हणजे ब्रह्माची सत्ता असायला पाहिजे. पण ब्रह्म सूक्ष्म आहे, त्याच्यामधून माया निर्माण झाले आणि माया याच्यावर सत्ता चालवते. बघा, खरं प्रत्यक्ष औषधाची सत्ता असायला पाहिजे देहावर, पण देहावर सत्ता मनाची आहे. तसं याच्या ब्रह्मांडामध्ये मायेची सत्ता आहे. ब्रह्मामधून ती निर्माण झाले माया. एरवी तुम्हाला आकर्षण राहणार नाही वस्तू जगताचं, एरवी तुम्ही त्याचा उपयोग करणार नाही, देह जिवंत राहणार नाही. मूळ उद्देश काय आहे समजावून घ्या मायेचा. ब्रह्मामधून माया का निर्माण केले? तर जे इथे देह जीवित ठेवण्यासाठी जे जे आहे तिकडे तुम्ही आकर्षित झाला पाहिजे, त्याचा उपयोग करायला, खायला प्यायला. आकर्षण जर निर्माण झालं नाही तर देह जिवंत नाही राहणार. म्हणून माया निर्माण केली. आणि त्या मायेमुळे आपण एकमेकांजवळ सुद्धा वात्सल्याने वागतो, प्रेमाने वागतो, प्रीतीने वागतो. आता आपण एकमेकांचा जे 2 कुत्रे अनोळखी समोर आले की भुंकायला लागतात एकमेकावर. 2 मांजरं समोर आले की भांडायला सुरुवात करतात. तसं आपण केलं असतं. ती माया आहे. त्यामुळे आपल्या हे आपली माणसं आहेत. आपण त्यांना त्रास नाही द्यायचा, भांडणं करायचं कारण नाही. आपण माणसं आहोत, सामंजस्याने आपण राहू शकतो. ही माया आहे. त्याचा उद्देश चांगला आहे, पण गेला तो भरतीकडेच. म्हणून त्याला सत्ता ब्रह्म म्हटलंय. माया असं नाव नाही दिलंय त्याने. या चैतन्यावर सत्ता गाजवणारी म्हणून त्याला सत्ता ब्रह्म म्हटलंय. तये सत्तेस जाणता या नाव साक्ष ब्रह्म. या मायेला जर तुम्ही जाणलं, बघा काय मिळतं, त्या सत्तेस जाणता. या माये काय आहे नेमकी याची जर तुम्हाला ओळख झाली, तुम्हाला जाणीव झाली, तर काय होईल? तुम्ही तिला साक्षी राहायला शिकाल. सरळ आहे. मायेमुळे जे प्रमाद करतात आपल्या हातून, आपण भौतिक वस्तू जगताकडे अनावश्यक आकृष्ट होतो. उपयोग करून झाल्यानंतर सुद्धा उपभोग घेत बसतो. ही जर तुम्हाला त्या सत्तेची ओळख झाली तर तुम्ही सावध व्हाल. त्याचं उदाहरण द्यायचं म्हणजे एखादी भाजी तुमची आवडती आहे, अतिशय आवडती प्रिय भाजी आहे. मला आता बघा, कोकणातला आहे मी, मला कोकणातल्या डाळिंब्या आवडतात. म्हणजे काय म्हणता तुम्ही त्याला? बिर्ड म्हणता. देशावरच्या नाही आवडत मला. आमच्या गावच्या त्याला आम्ही डाळिंब्या म्हणतो किंवा कडवे म्हणतो. ते आम्हाला आवडतात, मला अतिशय आवडतात. आणि त्या दिवशी अनावधानाने का होईना मी नेहमीपेक्षा अर्धी पोळी जास्त खाऊन मोकळा होतो. खाऊन झालं की सुरुवात होते, पचत नाही ती. मग 100 फेऱ्या घालायच्या
आणि मग मनामध्ये काय ठरवायचं, आता पुढल्या वेळेला जास्त खायचं नाही बरं का, 15 दिवसांनी पुन्हा काकू डाळिंब्या करतात छान, की पुन्हा खाल्लं जातं. हे ते आहे मला जर सांगायचं आहे ते. त्या मायेचा आपण दुरुपयोग करतो मोहानी, आणि दुरुपयोग करून झाल्यानंतर लक्षात येतं की आपण दुरुपयोग केलाय. आणि ह्याचं जर तुम्हाला ज्ञान झालं, जाणीव झाली आणि ती हृदयापर्यंत जाऊन भिडली, तर तुम्ही तिला साक्षी राहाल. उपयोग करून झाला, बायगो जगदंबे नमस्कार, तुझा उपयोग करून आजचा दिवस झाला, आता थांब, आता पुढल्या वेळेला तुझा उपयोग करेन, थांब तिथेच. म्हणून त्याला साक्ष ब्रह्म म्हटलंय. ओवी क्रमांक 17, साक्षत्व जयापासूनही ते आकळे गुणी, सगुण ब्रह्मी ते वाणी तयासी वदे. हे साक्षित्व कसं येतं, तर गुणांमुळे येतं. तम रज सत्व, कुठेतरी हा एक गुण उफाळून येतो आणि त्यामुळे मायेच्या आपण कच्छपी लागतो. तमोगुण, रजोगुण, सत्वगुण. सत्वगुण असलं तरी सुद्धा शेवटी ते मायेच्या कच्छपी लागणंच आहे. कारण आध्यात्मिक सुद्धा संचित निर्माण होतं. मी अनेक वेळा सांगितलंय, फक्त भौतिकच संचित निर्माण होतं अशातला भाग नाही. फक्त भौतिकच संचित निर्माण होतं अशातला भाग नाही, आध्यात्मिक संचित सुद्धा निर्माण होतं. आणि म्हणून ही जी सत्ता आहे, साक्षत्व जयापासूनही तेही आकळे गुणी. साक्षी का राहायचा, तर ते जे गुण उधळलेले असतात, सत्वरजतम यापैकी कुठला तरी एक तरी, त्यामुळे आपल्याला मायेची, त्या सत्तेची जाणीव होते, ओळख होते, आणि त्यामुळे आपल्याला साक्षी राहावंसं वाटतं. आणि म्हणून ते जे गुण आहे त्याला सगुण ब्रह्म जे, त्याची आपल्याला व्यवस्थित ओळख व्हायला पाहिजे. म्हणून त्याला सगुण ब्रह्म हे वाणी तयासी वदे. ओवी क्रमांक 18, जेथे नाही गुण वार्ता ते निर्गुण ब्रह्म तत्वता, वाच ब्रह्म ते आता बोली जाईल. ते गुण जे आहेत ते गुण ब्रह्म आपल्याला माहीत करून घेतल्यानंतर त्यांच्या कच्छपी जायचं नाहीये. हे आपल्याला समजलं की मग त्यानंतर कुठे जायचं, तर निर्गुणी अवस्था प्राप्त करायची. म्हणून त्यानंतर तर सांगितलं निर्गुण ब्रह्म. आणि निर्गुण ब्रह्मानंतर आता समर्थ म्हणतात, मी तुम्हाला वाच्य ब्रह्म काय ते पुढील ओवीमध्ये सांगतो. ओवी क्रमांक 19, जे वाचे बोलता आले ते वाच्य ब्रह्म बोलिले, अनुभवासी कथिले नववे सर्वथा. आता हे जे वाच्य ब्रह्म आहे, हे वाच्य ब्रह्म याचा असा अर्थ आहे की तुम्हाला जेव्हा आत्मानुभूती प्राप्त होते, स्वस्वरूपावस्था प्राप्त होते, तुम्ही जेव्हा साक्षात करीत होता, तुम्हाला ब्रह्माची जेव्हा ओळख होते, आणि ब्रह्म म्हणजे काय हे तुम्हाला जेव्हा जाणता तुम्ही अनुभूतीने, त्यावेळेला ती अनुभूती कोणाला तरी सांगायची इच्छा होते, तुम्हाला सांगावंसं वाटतं. आणि ज्या वेळेला तुम्ही हे सांगता त्याला वाच्य ब्रह्म असं म्हटलंय समर्थाने, म्हणजे त्या उपनिषदामध्ये. अनुभवासी आले कथिले नववे सर्वथा, नवचे सर्वथा. आता या वाच्य ब्रह्म म्हणजे आपल्याला अनुभूती जी आलेली आहे त्या संबंधी आपण बोलतो. म्हणून ती अनुभूती आपल्याला जी प्राप्त होते, जे साक्षीत जे आपल्याला स्वस्वरूपावस्था प्राप्त होते, त्या सस्वरूपावस्थेमध्ये आपण शांतपणे आता जीवन जगायचं आहे याची जाणीव येणं, याला अनुभूती किंवा अनुभव ब्रह्म असं म्हटलंय. ही 11वी अनुभव ब्रह्म आहे. नंतर आनंद वृत्तीचा धर्म, परंतु याचेची वर्म बोली जाईल. आता या नव अनुभव ब्रह्म असं सांगितल्यानंतर पुढे आनंद वृत्तीचा धर्म. अनुभूती मिळाल्यानंतर आपल्याला काय होतं, कैवल्यानंद मिळतो, आपण सदा आनंदात राहतो. आणि म्हणून याला, हा जो आपल्याला आनंद मिळतो त्याला 12वी आनंद ब्रह्म असं म्हटलंय. आता त्याचे वर्म काय ते समर्थ पुढे 21व्या ओळीमध्ये सांगतायत. ऐसे हे ब्रह्म आनंद तदाकार ते अभेद, अनुर्वाचे संवाद तुटवून गेला. 12वं आनंद ब्रह्म सांगितल्यानंतर कैवल्यानंद अवस्था प्राप्त झाल्यानंतर त्या कैवल्य अवस्थेमध्ये, त्या केवल अवस्थेमध्ये अन्य सगळ्या गोष्टी आपल्यापासून दूर जातात, आपण त्याच्या पार होतो. आणि मग काय उरतं, एकमेव परब्रह्म परमात्मा, त्याच्याशी आपण तदाकार होतो. आनंद ब्रह्मामधून आपण तदाकार होतो, म्हणून त्याला तदाकार ब्रह्म असं नाव दिलंय. हे 13वं आहे. तदाकार ब्रह्माची आपल्याला जेव्हा अनुभूती येते, बघा अनुभूतीची अनुभूती तदाकार ब्रह्माची, त्यावेळेला आपण अनुर्वाच्य होतो. ते वाच्य ब्रह्म आपण शांत होऊन जातो. आपण कोणालाही सांगायला जात नाही काय आहे, अनुर्वाच्य येते, ही आपल्याला जाण येते, आपण नाही वर्णन करू शकत. आपण परम मौन होतो, प्रशांत होतो, स्थिर होतो आपल्यामध्ये,
स्वस्वरूपावस्थेमध्ये आपण रममाण होतो, म्हणून त्याला अनुर्वाच्य असं शेवटचं ब्रह्म नाव दिलेलं आहे. अशा प्रकारे 14 ब्रह्मांची नावं सांगितल्यानंतर या 14 ब्रह्मांची समर्थाने आपल्याला ओळख करून दिली. ओवी क्रमांक 22. ऐसे हे 14 ब्रह्मे निरोपली अनुक्रमे साधके पाहता भ्रमे बोधिजेना. अशा प्रकारे 14 ब्रह्मांचं मी निरूपण केलं असं समर्थ सांगतायत. आणि निरूपण केल्यानंतर ते साधकांना असं सांगतायत 22व्या ओळीमध्ये की साधके पाहता भ्रमे बाधिजेना. हे जे मी निरूपण केलं हे तुम्ही समजून घ्या नीट. ते भ्रामक आहे. ते कसं भ्रामक आहे ते आता मी तुम्हाला सांगतो. याची जाणीव करून घ्या, या ब्रह्माची ओळख करून घ्या सगळ्यांची, आणि मग पुढे मी काय ते सांगतो. ओवी क्रमांक 23. ब्रह्म जाणीजे शाश्वत माया तेची अशाश्वत 14 ब्रह्मांचं सिद्धांत होईल आता. जे आत्मपरब्रह्म आहे ते आत्मपरब्रह्म सदा सर्वदा टिकणारं आहे. हा त्याचा सगळ्यात मोठं लक्षण आहे. त्याचं सदा असणार आहे, आधी अनादी अनंत आहे, शाश्वत आहे असं म्हटलंय समर्थानी. पण हे 14 ब्रह्म आहेत ही मायेसारखी आहेत, मायावी आहेत, भ्रामक आहेत, टिकणारी नाही आहेत, अशाश्वत आहेत, सदा असणारी नाही आहेत ती. आणि म्हणून 14 ब्रह्मांचा सिद्धांत होईल आता. आणि म्हणून या 14 ब्रह्म जी आहेत ती लक्षणं आहेत, ती प्रत्यक्ष ब्रह्म नाही आहेत, ती नाशिवंत आहेत. आणि त्यामुळे आपण त्यांच्या आहारी जायचं नाहीये, परंतु ती अपरिहार्य आहेत. जसं बऱ्याच वेळा मी तुम्हाला बोललोय की भौतिक वस्तू जगत आहे ते आपल्याला मोहात अडकवतं, मायेमध्ये अडकवतं. त्याच्या उपयोगानंतर आपण उपभोग घेत बसतो. किती उपभोग घेतले आपल्याला अजिबात त्यामुळे समाधान होत नाही. उपभोग घेत 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 घेतच राहतो आपण, त्याला अंत नाहीये. आणि हे जे काही आहे उपभोग घेणं वस्तू जगताचा, हे आपण सतत घेत राहिलो की त्याच्यामध्ये गुरफटून जातो. त्याचप्रमाणे ही 14 लक्षणं ब्रह्माची जी आहेत त्यापैकी प्रत्येक लक्षण जे जे काही तुम्हाला आवडेल, स्वतःला तुमच्यापेक्षा तुमच्या मनाला आवडेल ते रममाण व्हायला, तिथे तुम्ही डुबकी मारून बसता. त्याच्या पलीकडे जाणं होत नाही. तुम्हाला वाटतं अरे मला मिळालं, सापडलं, झालं, मला साक्षात्कार झाला. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे लोक बरेच आहेत. म्हणून पातंजलीने सुद्धा आनंद समाधी सांगितले. प्रकाश दिसतो, त्यांना वाटतं आपल्याला झालं, आत्मदर्शन झालं, आम्ही झालो, संन्यासी झालो, योगी झालो, आत्मसाक्षात्कारी झालो. अरे बाबा, हे आनंद समाधी आहे फक्त, अजून बरंच काही पुढे आहे. तसं हे ही 14 ब्रह्म ही त्याप्रमाणे आहेत. त्याची लक्षणं तुम्हाला ही शाश्वत नाही आहेत, ती तुम्हाला जाणून घ्यायची आहेत. त्याच्या पलीकडे तुम्हाला जायचं आहे, पार करून, तिथे थांबायचं नाहीये. आणि म्हणून समर्थ म्हणतायत की 14 ब्रह्मांचा सिद्धांत होईल आता. एक एक मी तुम्हाला ब्रह्माची ओळख करून देतो आणि ते अशाश्वत आहे हे तुम्हाला सिद्ध करून देणार आहे. जरी ते अपरिहार्य असलं ते लक्षण, तुमच्यामध्ये ते लक्षण येणार आहे. ज्यावेळेला तुम्ही अध्यात्माची यात्रा कराल आणि जसं तुम्ही प्रगती कराल, या 14 पैकी सगळी लक्षणं तुमच्यामध्ये एक एक येत जातील. ती पार करत पलीकडे निघून जायचं आहे, तिथे रममाण व्हायचं नाहीये, कारण ती अशाश्वत आहेत. आणि ती कशी अशाश्वत आहेत याचं मी आता निरूपण करतो असं समर्थ म्हणतायत. ओवी क्रमांक 24. शब्द ब्रह्म ते शाब्दिक अनुभवे विण माईक, शाश्वताचा विवेक तेथे नाही. समर्थ सांगतायत की जे शब्द ब्रह्म आहे ते अनुभवे विण आहे. मागाशी मी म्हटलं तसं पांडित्य आहे, पढत आहे. 4 जणांनी सांगितलं, कुठेतरी ऐकायचं, नाही तर पुस्तकं पाठ करायची, ऋचा पाठ करायचा, सगळं पाठांतर करायचं आणि पढीत म्हणजे पंडित, आणि सगळं भडा 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 म्हणत असायचं. बऱ्याच वेळेला हे लोक त्या मंत्रांचा अर्थ सुद्धा सांगतात. थोडा फरक लक्षात घ्या इथे. बरेच वेळा मी पाहिलाय, काय तुमच्याकडे पूजाविधी करायला आले, घ्या आता मी मंत्र म्हणतो, हात जोडा, हे करा. आता मी जो मंत्र म्हणणार आहे त्याच्या मंत्राचा मी तुम्हाला अर्थ सांगतो, आणि त्या मंत्राचा अर्थ सांगतात. अगदी घडाघडा पाठ अर्थ सांगतात, त्यात कुठेही काही चूक नसते. संस्कृत जसं काही ते पंडित आहेत ना, बरोबर अर्थ सांगतात. आणि आपला वाटतो का केवढा पंडित आहे, वा 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 वा. पण ते पडत आहे, कारण त्यांनी सांगितलेला अर्थ जो आहे त्याचं आचरण शून्य आहेत. हे लोक त्याचं आचरण करत नाहीत.
अजिबात. त्यातला नेमका नको तो अर्थ घेतात भौतिकाच्या आहारी जाण्यासाठी. त्याचा दुरुपयोग करतात ते. भौतिकामध्ये अडकवण्यासाठी करतात, तिथून तुम्हाला सोडवण्यासाठी नव्हे. हे सगळं कशासाठी करायचं आहे? भौतिकामधनं सुटायला पाहिजे, तिथून मुक्त व्हायचं आहे आपल्याला. हे आपल्याला जन्मोजन्मी त्याच्यात अडकवण्यासाठी त्या मंत्रांचा उपयोग करतात. आणि म्हणून ते म्हटलं मी पंडित आहेत, पढत आहेत, त्यांना मंत्रपाठ आहेत, काही जणांना अर्थपाठ आहे त्याच्यातला, पण त्या अर्थाचा बोध त्यांना होत नाही, अर्थबोध नाहीये, आचरण शून्य आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतायत की शाब्दिक ब्रह्म हे अनुभव नाही विणं, त्याची त्यांना अनुभूती नाहीये, स्वतः आचरण नाहीये त्याप्रमाणे केलेलं. पाठ आहे फक्त, पांडित्य आहे. आणि काही जण विद्वान आहेत, मगाशी म्हटलं तसं 10-12 पुस्तकं एकत्र करायची, वाचायची, तेवढी बुद्धिमत्ता आहे त्यांना. त्यातनं सार काढायचं आणि स्वतःचं म्हणून सांगायचं. ही अनुभूती शून्य आहे, स्वतःला त्याची अनुभूती काही नाही. आणि जर यांची पुस्तकं वाचली की बरोबर कळतं की हे सगळं पांडित्य आहे, ही सगळी विद्वत्ता आहे, गोळा केलेलं आहे अनेक ठिकाणाहून. या स्वतःला याला काही अनुभव नाही. त्यांचं तुम्ही जर पॅरेग्राफ वाचला, शब्द वाचले, शब्दरचना वाचली की बरोबर आपल्या लक्षात येतं की मूळ नाहीये, या स्वतःला याला अनुभूती नाहीये याची. आणि म्हणून समर्थ म्हणतायत शब्द ब्रह्म ते शाब्दिक अनुभविण माईक. माईक म्हणजे मिथ्या आहे ते. आणि म्हणून ते शाश्वत नाहीये. शाश्वताचा विवेक येथे नाही. आणि ब्रह्म तर शाश्वत आहे, इथे शाश्वत नाहीये. आणि त्यामुळे या शब्द ब्रह्मामध्ये तुम्ही अडकू नका. 4 जणांकडून तुम्हाला जरी माहिती काही मिळाली शाब्दिक, तरी लक्षात ठेवा की आपण हे वाचलेलं आहे, प्रत्यक्ष याचं आचरण केलेलं नाहीये, याचा अनुभव घेतलेला नाहीये. हे बाहेर कुठे पांडित्य विद्वत्ता पाजळायची नाहीये, स्वतःजवळ ठेवायचं. आणि त्यामधून तुम्हाला गोडी लागेल अध्यात्माची, मग प्रगती करायची. तर हे लक्षण खोटं आहे, याच्या नादी लागायचं नाहीये. श्रोते हो, योगदासांच्या सहज, सोप्या आणि रसाळ निरूपणाचा आपण आस्वाद घेतच आहोत. विविध आध्यात्मिक विषयांवर त्यांची 50हून अधिक पुस्तकं bookganga.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. आपण त्यांचाही लाभ घेऊ शकता. धन्यवाद. उभी क्रमांक 25. जे क्षर न अक्षर येथे कैसे मिताक्षर, शाश्वताचा विचार येथेही न दिसे. आता मिताक्षर म्हणजे ओंकार. हे ओंकार ब्रह्म जे आहे त्याला त्यांनी मिताक्षर म्हटलंय. सगळ्यात कमीत कमी अक्षर 1. ते मगाशी तुम्हाला मी सांगितलंय की उंबरठ्यावर आहे. आत्मप्रमाण पुरुषोत्तमामध्ये विस्फोट होऊन त्या पुरुषोत्तमामधून ओम असा विस्फोट झालाय, महाध्वनी झालाय ओम. आणि त्यानंतर त्याच्यामधून विश्व निर्माण झालेत. तर विश्व आणि परमात्मा याच्यामध्ये येतो, शब्द स्वर त्याच्यामधून निर्माण झालाय. आणि त्याच्यामधून जे निर्माण झालेलं आहे ते शाश्वत नाहीये, ते नष्ट होणार आहे. ही विश्व सुद्धा नष्ट होतात, नवीन निर्माण होतात, जुनी नष्ट होतात. स्वतः ओंकार आहे हा उंबरठ्यावर आहे, त्याचा काही उपयोग नाहीये उंबरठ्यावर बसल्यावर. बऱ्याच वेळा तुम्ही राजकीय पुढारी बघता, तो उंबरठ्यावर असतो. उजवीकडे जास्त बोलायचं नाही, डावीकडे जास्त बोलायचं नाही. जिथे मलिदा दिसेल तिथे पटकन उडी मारायची, कुंपणावर बसणं असं त्यांच्यात शब्द वापरतात. काही राजकीय पुढारी कुंपणावर बसलेले असतात. कुठं लभ्याविषय मिळेल तिकडे पळायचं, ते मतप्रदर्शन करत नाहीत. तसा ओंकार हा जो आहे त्याला काना मात्रा वेलांटी आकार उकार काही नाही, तो अर्थहीन आहे, त्याला काही अर्थ नाहीये. अर्थाच्या पलीकडे, कारण सगळे अर्थ त्याच्यामधून निर्माण झाले आहेत पुढे. तो उंबरठ्यावर आहे, म्हणून तो सुद्धा ब्रह्म म्हणून त्याच्या नादी लागायचं नाहीये, त्याचा उपयोग करायचा आहे. ओंकार साधना जरूर करायचे आणि मूर्तीमधून अमूर्त शोधायचं. तसं त्या ओंकार जपामधून, त्या वाच्य जपामधून आपल्याला अनिर्वाच्य शोधायचं आहे. पलीकडे जायचं, परमात्म्याकडे जायचं, त्याला ओलांडून पलीकडे जायचं. म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा रममाण व्हायचं नाहीये. ओबी क्रमांक 26. खो ब्रह्म ऐसे वचन तरी शून्याते नासी ज्ञान, शाश्वताचे अधिष्ठान येथेही न दिसे. खो ब्रह्म म्हणजे आकाश. मगाशी मी तुम्हाला सांगितलं, आकाशी पोकळी फक्त शून्य आहे, त्याच्यामध्ये काही म्हणजे काहीही नाहीये. पण त्याने सगळ्यांना सामावून घेतलंय. ती पेटी आहे सांगायचा मुद्दा. मग पेटीला महत्व आहे का पेटीच्या आत असलेल्या सोन्याच्या दागिन्याला महत्व आहे? आतल्या दागिन्याला महत्व आहे अर्थातच, त्या पेटीला तितकं महत्व नाहीये. बाहेर आपण वॉचमन ठेवतो सोसायटीमध्ये खाली किंवा बंगल्याच्या बाहेर, त्याचं सोसायटीचं रक्षण करणं एवढंच महत्व आहे, तेवढ्यापुरतंच त्याला महत्व द्यायचं आहे.
तसे आकाश त्याने धारण केलंय सगळं, तेवढंच त्याला महत्व आहे. त्याच्यामध्ये रममाण होऊन तुमच्या हाती काही लागणार नाही, ती एक पोकळी आहे. उभी क्रमांक 27. सर्वत्र असं आहे अंत, सर्व ब्रह्म नासीवंत, प्रळय बोलीला निश्चित वेदांत शास्त्री. इथे 4 ओव्या समर्थाने सांगितलेत या सर्व ब्रह्मासाठी. सर्व ब्रह्म हे काय आहे तर आपल्याला जे जे दिसतं ते जे जे जाणवतं आपल्या पंचज्ञानेंद्रियानं ते, आणि ते सगळंच्या सगळं नाशिवंत आहे. कारण इथे प्रलय झाला की त्या प्रलयामध्ये सगळं नष्ट होऊन जाईल, संपूर्ण विश्व नष्ट होऊन जाईल, पृथ्वी नष्ट होऊन जाईल उद्या, आणि आपण ते करायला घेतलीच आहे. खडून 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 त्यातनं सगळं जे बाहेर काढतोय ती कंगाल होईल एक दिवस, आणि धारण करायची जी शक्ती गुरुत्वाकर्षण ते नष्ट होऊन जाईल तिचं. इथे प्रलय होईल. सुनामी लाटा आता थोड्याशाच येत आहेत, त्या सगळ्या हिमालयापर्यंत जाऊन पोचतील. संपूर्ण प्रलय होऊन जाईल, नाशिवंत आहे सगळं. तेव्हा जे जे आपल्या दृष्टीत पडत आहे, जे जे पंच ज्ञानेंद्रियांना आपल्याला ज्ञात होत आहे ते सगळं नाशिवंत आहे शेवटी. ओवी क्रमांक 28. ब्रह्मप्रळय मांडिले जेथे, भूतान्वे कैसा तेथे, म्हणून या सर्व ब्रह्माते नाश आहे. आता मी सांगितलं ते एक दिवस इथे प्रलय नक्की होणार. कारण माणूस जो आहे तो थांबायला तयार नाहीये. आज आपल्याला शास्त्रज्ञ सांगतायत की काही अब्जावधी वर्षापूर्वी चंद्रावर काही ना काहीतरी असायला पाहिजे वस्ती, मंगळावर असायला पाहिजे, कारण तिथे खाणाखुणा त्यांना दिसत आहेत. हे असंच आहे, खणून 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 काढून नाश केलेला असेल सगळ्यांचा, जसं आपण पृथ्वीचा आता करतोय तसा. तेव्हा प्रलय झाला इथे की ते सगळ्याचा नाश ठेवलेला आहे. सर्व ब्रह्म आहे ते नाशिवंत आहे, शाश्वत नाहीये, त्याच्या कच्छेपी लागायचं नाहीये. ओवी क्रमांक 29. अचळासे आणि चळण, निर्गुणास लावता गुण, आकारासे विचक्षण मानित ना. हे कशामुळे चळवळ करतं? हे मढ आहे. चळवळ कशामुळे करतं? चैतन्यामुळे करतं. ते मूळ आहे, ते मढ आहे, ते जड आहे, ते निर्जीव आहे, त्याला काही अर्थ नाहीये. म्हणून या जे जे आपल्याला दृष्टीचं पडतं त्याच्या नादी लागू नका. ओवी क्रमांक 30. जे निर्माण पंचभूत ते प्रत्यक्ष नाशिवंत, सर्व ब्रह्म हे मात गडे केवी. त्या सर्व ब्रह्म असं जरी त्याला नाव दिलेलं असतं त्या उपनिषदामध्ये, तरी त्याच्यामध्ये काही अर्थ नाहीये. हे अचल आहे, ते चढण अशासाठी झालंय, त्याच्या आत चैतन्य गेलंय. ते चैतन्य वळवळ वळवळ करतं, आपल्याला वाटतं ते जिवंत झालं. जसं एखादं झाडाचं वाळलेलं पान खाली पडतं आणि वारा आला की टुंटून 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 धावायला लागतं जमिनीवरून. पाहणाऱ्याला वाटतं अरे भूताटकी झाली, पान कसं काय हलतं, भीती वाटते. पूर्वी ज्ञान नव्हतं, भूतबाधा व्हायची, त्यांना घाबरायचे. त्याच्यामध्ये वारा आला, चैतन्य आलं, वाऱ्यामुळे ते नासच करताय. वारा बंद झाला, पान पडून राहील. तसं हे सगळं आहे. जे जे दृष्टीच पडतं ते आपल्याला जरी चल झाल्यासारखं वाटलं, सजीव झाल्यासारखं वाटलं, वळवळ करताना वाटलं, तरी सुद्धा ते मायावी आहे. ते त्यातून ती चलन करणारी शक्ती जर निघून गेली तर ते त्याचं कलेवर झालं. ओवी क्रमांक 31. असो आता हे बहुत, सर्व ब्रह्म नाशिवंत, वेगळेपणाचं अंत पाहणे कैसा. शेवटी समर्थ म्हणतात अशा प्रकारे मी सर्व ब्रह्माबद्दल 4-5 ओव्या सांगितल्या, त्याची ओळख करून दिली. ते नाशिवंत हे लक्षात ठेवा, तेव्हा त्याच्या नादी लागायचं नाही. हे लक्षण आपल्यामध्ये येणार, हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे. चौथं ब्रह्म हे सगळं वस्तुजगत हे नाशिवंत आहे, त्याच्यामध्ये चैतन्य आहे, त्यामुळे त्या आभास होतो आपल्याला ते असल्यासारखं. त्याचा उपयोग तेवढाच करायचा आहे देहधर्माला. ओवी क्रमांक 32. आता जयास चेतवावे, त्याची माईक स्वभावे, तेथे चैतन्याच्या नावे नास आला. अशा प्रकारे त्या सगळ्यामध्ये चैतन्य जाऊन बसतं. चैतन्यामुळे ते चळवळ करायला लागतं, आणि म्हणून हे चैतन्य ब्रह्म सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्याला तेथे चैतन्याच्या नावे नास आला. ते चैतन्य त्यामधून निघून गेलं की ते निघून जाणार, त्याला नाश होणार. आणि चैतन्य स्वयंभू नाहीये, चैतन्य कुठून तरी येतो. कुठून येतं? परब्रह्म परमात्म्यामधून येतं. ते चैतन्य स्वतः नाहीये, चैतन्य स्वतंत्र असं काही नाहीये. ते आत्मपरब्रह्मामधनं चैतन्य येतं. ते चैतन्य त्या वस्तूमध्ये येतं, आणि जरी ते आलं आणि ते चळवळ करायला लागलं तर त्या वस्तूची चैतन्य धारण करायची क्षमता आहे ना काहीतरी, त्या क्षमतेला मर्यादा आहे. आपला देह आहे, देह जिवंत ठेवला आपण कशामुळे? चैतन्य आलं, लब 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 अंतःकरणामध्ये चालू आहे सारखं. आलं ते चैतन्य बरोबर आहे,
आपण चळवळ करायला लागलो. आपण म्हणतो मी सजीव आहे. अरे हो, पण किती वेळ? त्या देहाला चैतन्य धारण करायची मर्यादा आहे. 100 वर्ष आपण धरतो माणसाचं आयुष्य, काही जास्त जगतात, पण त्याला मर्यादा आहे ना, कुठेतरी अमर्याद नाहीये. त्यामुळे चैतन्य जरी असलं, त्या चैतन्याला कितीही वाटलं की गाडी चालू ठेवावी, पण ती गाडी हवी ना, तीच नादुरुस्त होऊन जाते. तो देह चैतन्य धारण नाही करू शकत ठराविक काळानंतर, तर चैतन्य काय करणार? म्हणून त्या चैतन्य सुद्धा बेभरोशी आहे. मुलांच्या बॅटरीचं उदाहरण घेतो, ती बॅटरी संपते एक दिवस. इथे चैतन्य कायम आहे, एवढाच फरक आहे, पण तरी सुद्धा उपयोग काही नाही. त्या बॅटरी घातली, बॅटरी संपली, खेळणं बंद पडून जातं. इथे उलट आहे, चैतन्य कायम आहे, पण देह कलेवर होतो. तिथे बॅटरी कलेवर होते, इथे देह कलेवर होतो. त्या चैतन्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे चैतन्य सुद्धा नाशिवंत आहे. त्या चैतन्य ब्रह्म सुद्धा जाणून घ्या. जरी परब्रह्म चैतन्य असलं तरी हा देह आपण कायमस्वरूपी जीवित ठेवू शकत नाही, तो एक दिवस मृत होणार आहे. त्यामुळे चैतन्य ब्रह्म सुद्धा जाणून घ्या. इथे कायम करता ते वास्तव्याला आलं तरी आपण ते धारण करून घेऊ शकत नाही. त्याच्या आत आपल्याला साक्षात्कारित व्हायला पाहिजे. आपण स्वतः चैतन्यवान व्हायला पाहिजे. आपण स्वतः चैतन्यमय व्हायला पाहिजे. त्या चैतन्याचा भरोसा ठेवता कामा नाही. उभी क्रमांक 23. परिवारे विण सत्ता ते सत्ता नव्हे तत्वता, पदार्थे विण साक्षता तीची मिथ्या. आता हे चैतन्य जे आहे ते चैतन्य जरी आपल्यामध्ये आलं, एखाद्या एखाद्या वस्तूमध्ये ते गेलं, तरी सुद्धा त्या चैतन्याचं काय करायचं पुढे, त्याची वळवळ काय करून घ्यायची, त्याची चळवळ काय करून घ्यायची, त्याच्याकडनं काय काम करून घ्यायचं, याची जी सत्ता आहे मायेची, ती सत्ता ब्रह्म म्हटलंय. त्या चैतन्यावरती सत्ता गाजवली जाते. चैतन्य स्वतःचं स्वतः करू शकत नाही काही, त्याच्यावर मायेचा प्रभाव पडतो आणि माया त्याला वागवून घेते. किती त्या देहाची क्षमता असेल तिथपर्यंत, तोपर्यंत चैतन्यात राहणार. पण ते सुद्धा स्वतः नाही काही करू शकत. जर त्या चैतन्यावर या सत्तेचा जर प्रभाव नसता, तर ते चैतन्य परब्रह्ममधनं आल्यामुळे आपण सरळ मुक्त होऊन गेलो असतो. मनुष्य तर प्राणी जगत मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलंय की कसं नियतीला अपेक्षित तसं नैसर्गिकपणे आचरण करतात. त्यांच्यावर माया वगैरे काही नाहीये, चैतन्य आहे. जोपर्यंत देह जीवित आहे तोपर्यंत ते प्रभूचं काम आपोआप जसं पाहिजे तसं जगत जातात. संचित नाही, काही नाही, काहीतरी आपोआप मुक्त होतात, पुढल्या देहामध्ये उत्क्रांत होतात. तसं मानवाचं नाहीये. आपला प्रभाव आहे मायेचा. त्या मायेचा प्रभाव पडतो चैतन्यावर. आपण त्या चैतन्याच्या मरीच्या विरुद्ध वागतो, म्हणजे औषधाच्या विरुद्ध वागतो. आपल्याला पाहिजे तसा देह वापरतो. म्हणून हे माया ब्रह्म आहे, ती समजून घ्या. ही माया सगळी आपल्याला आपल्या जीवनाची वाट लावते आणि आयुष्य जगायला लावते. संचित निर्माण होतं. आणि म्हणून हे जे चैतन्य ब्रह्म आहे, त्याच्यावर गाजवणारी जी माया आहे, ते जे सत्ता ब्रह्म आहे, ते तुम्ही जाणून घ्या. आपल्याला त्या सत्ता ब्रह्माला पर्याय नाहीये. आपल्याला माया असायलाच पाहिजे. एरवी आपण वस्तू जगताकडे आकर्षित होणार नाही, आपण एकमेकांकडे आकर्षित होणार नाही, आपण जगू शकणार नाही. तेव्हा ही माया जी आहे, जी सत्ता ब्रह्म आहे, त्याची बरोबर तुम्ही जर ओळख करून घेतलीत तर त्याचा उपयोग तुम्ही तेवढ्या पुरताच कराल. काय कराल मग त्याच्यावर उपाय? पदार्थ हे साक्षता तेही मिथ्या. तुम्ही साक्षी राहायला शिकाल. त्या मायेला साक्षी राहाल. मगाशी मी म्हटलं तसं, जेवढे मला भूक आहे तेवढं खाल्लं. माये नमस्कार. मला भूक लागण्यात पण त्या अन्नाकडे मला आकर्षित करून घेतलंच. आता मला थांबायला पाहिजे. तुझा प्रभाव मी पुढे नाही चालू देणार. साक्षीत्व आलं पाहिजे. हे साक्ष ब्रह्म आहे. पदार्थ विणे साक्षता तेही माया म्हटलंय. परत तुम्ही साक्षी कशाला राहता? एखाद्याचा उपयोग करण्यासाठी साक्षी राहता. उपयोग कुणाचा करता? पदार्थाचा करता. पदार्थ कसा सजीव होतो? मायेमुळे होतो. तेव्हा तुमचा जो साक्ष ब्रह्म आहे, जो साक्षत्व आहे, ते पदार्थ आणि माया याच्यावर अवलंबून आहे. पुन्हा एकदा मी सांगतो हे, की एखादा पदार्थ आहे, त्याच्यामध्ये माया आलेली आहे, त्याच्यामध्ये माया सत्ता गाजवते, त्याच्यामध्ये चैतन्य आलेलं आहे. हे सगळं जरी खरं असलं, त्याला आपण जरी साक्षीत्व राहायला लागलो, साक्षीत्व या सगळ्याला साक्षी राहून आपण जरी जीवन जगायला लागलो, तरी आपण त्यांच्यावर अवलंबून आहोत.
हे साक्षीत्व कशामुळे आपण आणतो? हे तिघजण आहेत म्हणून. वस्तू आहे आकर्षित करायला, चैतन्य आहे आणि माया आहे त्याच्यावर सत्ता गाजवायला. तीन गोष्टी आहेत, त्याला आपण साक्षी राहतो. पण या तीन गोष्टी जर नाशिवंत असतील त्याला साक्षी राहण्याला काही अर्थच नाहीये. पक्षी कुठे साक्षी राहत आहेत? अहो, भूक भागली ना निघून जातात, ते तिथेच टाकतात. तुम्ही कुत्र्याला पोळ्या खाला 10 पोळ्या, तो 10 पोळ्या नाही खाणार. भूक भागेपर्यंत 2-3 खायला आणि चालायला लागेल तिथून. त्या साक्षीत्व नाहीच आहे तिथे. साक्षीत्वाला सुद्धा अर्थ नाहीये, त्यात सुद्धा गुंतायचं नाहीये. असं म्हणायचं नाही सारखं मी साक्षी जगतो, साक्षीत्वाने जगतो, ते सुद्धा भ्रामक आहे एक दिवस. कारण ते या 3 गोष्टींवर अवलंबून आहे. या 3 गोष्टी भ्रामक आहेत. तेव्हा साक्षीत्व सुद्धा शाश्वत नाहीये, ते सुद्धा अशाश्वतच आहे. ओबी क्रमांक 34. सगुणाचं नाश आहे, प्रत्यक्षाचं प्रमाण काय आहे? सगुण ब्रह्म निश्चय नाशिवंत. जे जे दृष्टीस पडतं सगळं आपल्याला त्याच्यामध्ये गुण आहेत, सत्व रज तम. हे सगुण अर्थातच नाशिवंत आहे. सगळं वस्तुजगत अजिबात कायम टिकाऊ नाहीये. प्रत्येक क्षणाला त्याच्यामध्ये झीज होत असते, नवीन नवीन वस्तू निर्माण होत असतात, त्याचा आपण उपभोग घेत असतो. आणि ह्या सगळ्या वस्तू शेवटी नाशिवंत आहेत, आपल्याकडे काही टिकाऊ नाहीये. म्हणून सगुण ब्रह्म आहे ते पूर्ण नाशिवंत आहे, ते शाश्वत नाहीये. ओबी क्रमांक 32. निर्गुण असे जे नाव, त्या नावाचं कैसा ठाव, गुणे बिणे गौरव येईल कैसे. निर्गुण का आपण म्हणतो? कारण सगुणातनं बाहेर पडायचं आहे म्हणून. आता सगुणच जर नाशिवंत असेल तर ते निर्गुण आपोआपच नाशिवंत झालं, आपोआपच झालं ना. कारण निर्गुण सगुणावर अवलंबून आहे आणि सगुण नाशिवंत आहे. जर एखादी बासरी आहे ती आपण वाजवतोय आणि ती बासरी पिंजकली म्हणजे त्याला भेग पडली, मध्ये तुटली, उपयोग काय तिचा? ती गेली निघून. आपण कशी वाजवणार, काय वाजवणार? त्या सगुणामधून निर्गुणामध्ये जरी गेलो तरी निर्गुण सुद्धा शेवटी शाश्वत नाहीये, ते सगुणावर अवलंबून आहे. मगाशी मी म्हटलं तसं या 3 गोष्टी ज्या आहेत त्याच्यावर आपलं साक्षीत्व अवलंबून आहे. त्या 3 गोष्टी जर नाशिवंत असतील तर साक्षीत्व सुद्धा नाशिवंत आहे. तसं सगुण नाशिवंत असल्यामुळे आपली निर्गुणी अवस्था सुद्धा नाशिवंत आहे, ती आपल्याला सोडून द्यावी लागते. निर्गुण कशामुळे राहायचं? गुण आहेतच कुठे? गुणच जर नाशिवंत झालेले असतील तर निर्गुण राहण्यात काही अर्थ नाहीये. सत्व रज तम यापासून आपण इतके अलिप्त झालोय की आपल्याला त्याची आठवण सुद्धा होत नाहीये. आपण उन्मनी अवस्थेमध्ये गेलोय तर त्या निर्गुण अवस्थेचा उपयोग काय? ती सुद्धा शेवटी सोडून द्यावी लागते आणि सुटते सुद्धा ती. ओवी क्रमांक 36. माया जैसे मृगजळ ऐसे बोलती सकळ, का ते कल्पनेचे आभाळ नाथिलेची. आता समर्थ थोडं वेगळं विवेचन इथे करतायत. आतापर्यंत आपल्याला त्यांनी निर्गुणापर्यंत 9 ब्रह्माची ओळख करून दिली. आता ते पुढे म्हणतायत की माया इथे जे मध्ये जाता जो संबंध आवला सत्ता ब्रह्माचा, ती माया जी आहे ती मृगजळ हे लक्षात ठेवा. आभास आहे तो, प्रत्यक्ष हाती तुमच्या काही लागणार नाहीये, असे आपल्याला सगळ्यांना त्याचा अनुभव येतो. आपण ज्या कल्पना करतो, का ते कल्पनेचे आभाळ नाथिलेची. मायामध्ये आपण कल्पना आणि तर्क याच्यावर जगतो. आपल्या मनामध्ये अनेक प्रकारच्या कल्पना येतात, असं करावं तसं करावं, ही माया आहे सगळी. एखाद्या 4 गोष्टींचं आपल्याला ज्ञान झालं की ज्ञानाचं ऍप्लिकेशन काय आहे? आपण काय करतो तर 4 गोष्टी एकत्र करून 5वी गोष्ट निर्माण करतो. हा आपला भौतिक स्वभाव आहे, हा मायावी स्वभाव आहे. वास्तविक आपण काय करायला पाहिजे? त्या 4 गोष्टीचं ज्ञान झाल्यानंतर त्या 4ही सोडून त्याच्या पलीकडे जायला पाहिजे. तिथे आपल्याला मुक्ती मिळेल. पण आम्ही मुक्त व्हायचा विचारच करत नाही. त्या ज्ञानाचा उपयोग 5वी गोष्ट निर्माण करायला करतो. का? तर ती माया आहे, आपल्याला ती सतत भौतिकात गुंतून ठेवणारी, आकर्षित करणारी. आम्ही मुक्तीची यात्रा करत नाही मायेमुळे. त्या 4 गोष्टींच्या ज्ञानाचा उपयोग 5वी गोष्ट निर्माण करून ती उपभोग घेतो त्याचा. पुन्हा त्या 5 गोष्टींचा उपयोग करून 6वा उपभोग घेतो. याला अंत नाहीये. ही ती माया आहे, हे ते जाणून घ्या. कारण ह्या कल्पना आहेत. आपल्या डोक्यामध्ये सारख्या कल्पना सुचत असतात, त्या आपण प्रत्यक्ष अंमलात आणतो, नवीन नवीन वस्तू निर्माण करतो. ही माया आहे, याला अंत नाहीये. ते आणि सगळ्या वस्तू शेवटी नाशिवंत आहे. तुम्ही कितीही निर्माण करा, नवनिर्माण, ते नाशिवंत आहे. पुन्हा नवं निर्माण करावं लागतं. त्याच्यापासून सुटका एकच होते, या मायेच्या पलीकडे निघून जाणं. ओवी क्रमांक 37. ग्रामो नास्ती कुतः सीमा, जन्मे बिन जीवात्मा, अद्वैतासी उपमा द्वैताची. समर्थ म्हणते जिथे जर गावच नसेल तर गावाची वेशी असणार कुठे?
जिथे गावच नाही तिथे गावाची वेशी काय करायची? जिथे सगुणच नाहीये तिथे निर्गुण असणारच कसं? जिथे वस्तू जगत नाहीये, माया नाहीये, काहीच नाहीये, तिथे साक्षीत्व कशाला येणार? त्याचा काही उपयोगच नाहीये. तसं अद्वैताची उपमा द्वैताची. द्वैत आहे म्हणून अद्वैत आहे, पण द्वैत जर निघून गेलं तर अद्वैताचा उपयोग काय आहे? काहीच नाही. ओवी क्रमांक 38. माये विरित सत्ता पदार्थे विण जाणता अद्वैते विण चैतन्यता कोणास राहिली. ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या थोडं वेगळं निरूपण करून ते आपल्याला पुन्हा पुन्हा घटवून घेत आहेत की मुळात जर सत्ता जर तुम्हाला जर गाजवायची आहे आणि जर माया नसेल, माया जर मिथ्या असेल तर ती सत्ता सुद्धा मिथ्या आहे. म्हणजे माया मिथ्या आहे, सत्ता मिथ्या आहे, सगळंच मिथ्या आहे. पदार्थ विण जाणता अविद्ये विण चैतन्य. जर पदार्थच नाशिवंत असेल तर त्याचे उपयोग काय त्या पांडित्याचा? कारण आपण दुरुपयोग करतो म्हणून आपल्याला तो उपयोग आहे. मगाशी मी म्हटलं तुम्हाला 4 पदार्थाचं ज्ञान मिळालं, 5वा निर्माण करायचा. पुन्हा 5व्याचं ज्ञान मिळालं, 5 मधून 6वा निर्माण करायचं. आणि सगळं शेवटी नाशिवंत आहे. याचा आपल्याला उपयोग काय नाही. याच्या पलीकडे जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला मुक्ती मिळेल. अविद्ये विण चैतन्यता कोणास आली. सगळी अविद्या आहे ही. इथे जरी तुम्हाला ते चैतन्य आलं तर त्या ठराविक काळापुरते त्याचा उपयोग करायचा आहे. 100 वर्ष आयुष्य आपल्याला दिलंय. ईशावास्य उपनिषदकारांनी सांगितलंय 100 वर्ष जगायची अपेक्षा करा आणि काय करा? मुक्त व्हा. परब्रह्म परमात्मा प्राप्त करा, स्वस्वरूपावस्था प्राप्त करा, स्वतः परमात्मा याची जाणीव घ्या आणि स्वतः परमात्मा व्हा. ओवी क्रमांक 39. सत्ता चैतन्यता साक्षी सर्व ही गुणाचं पासी ठाईचे निर्गुण त्याचे गुण कैसे. सत्ता जी आहे, चैतन्य आणि सत्ता याला आपण साक्षी राहतो. हे सर्व काय आहे? सगळं गुण आहे. साक्षत्व राहणं हा सुद्धा एक प्रकारचा गुण आहे. आणि हा गुण जो आहे त्यामधून पुन्हा निर्गुण व्हायचं आहे. आणि निर्गुण व्हायचं असेल तर गुणच जर नाहीसा झाला तर निर्गुण होण्यामध्ये काय अर्थ आहे? हे सांगायचा मुद्दा असा आहे की आतापर्यंत जे जे सांगितलं ते सगळं नाशिवंत आहे. ती ब्रह्माची लक्षण आहेत. ती आपल्यामध्ये येणार, असणार, देह जिवंत ठेवण्याला उपयुक्त आहेत, पण ते मर्यादित वापर करायचा आहे. ओवी क्रमांक 40. ऐसे हे गुणरहित तेथे नामाचा संकेत तोची जाणावा शाश्वत निश्चयशी. असं सगळे गुणरहित आहे. मायेच्या पलीकडे निघून जायचं आहे, गुणांच्या पलीकडे जायचं आहे, सगळ्याच्या पलीकडे जायचं आहे, साक्षीत्वाच्या पलीकडे जायचं आहे, कुठेही थांबायचं नाहीये. या सगळ्या पायऱ्या आपल्या जीवनामध्ये येणार, निश्चित येणार, पण जीवन सोडायचं नाहीये. तुम्ही त्या पायऱ्यामध्ये गुंतलात की जीवन सोडून तुमचं आयुष्य सुरू झालं. त्या आयुष्यामध्ये आपल्याला जगायचं नाहीये. ओवी क्रमांक 41. निर्गुण ब्रह्माशी संकेत नामे ठेवली बहुत ते वाच्य ब्रह्म त्याचे नाश. अशा प्रकारे आपण ते निर्गुणी झालो आणि निर्गुणी झाल्यानंतर आपल्याला जे अनुभव प्राप्त होतो, जी अनुभूती येते, त्या अनुभूतीमुळे आपल्याला आत्मब्रह्माची सत्य ओळख होते. ती ओळख झाली की आपल्याला गप्प राहत नाही. आपण ते 4 जणांना सांगायला सुरुवात करतो. त्याला वाच्य ब्रह्म म्हटलंय. अनुभूतीची ओळख होते, अनुभूती येते, परमात्म्याची चाहूल लागते. आणि ती चाहूल लागली की आपल्याला ते सांगावंसं वाटतं. आपण थांबत नाही सांगायचं, कारण काहीतरी अलौकिक अनुभव आलेला असतो आणि ही जी काही मोह होतो सांगायचा हा आवरायला पाहिजे. हे वाच्य ब्रह्म आहे. आणि शेवटी काय होतं? वाच्य सांगून 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 एक दिवस आपल्याच लक्षात येतं की अरे आपण जे प्रत्यक्ष पाहिलं ते आपण सांगू शकत नाही आहोत. आपल्याला शब्द अपुरे पडतायत. ते वाच्य ब्रह्म उपयोगाचं नाहीये. वाच्य ब्रह्म केव्हा येईल पुढे सांगितलंय. ओवी क्रमांक 42. आनंदाचा अनुभव हाची वृत्तीचाची भाव तदाकारी ठाव वृत्तीच नाही. तुम्हाला जेव्हा अनुभूती प्राप्त होते, तुम्हाला परमात्माचा जेव्हा अनुभव येतो आणि तुम्ही वाच्य ब्रह्म जेव्हा सुरू करता लोकांना सांगायला, त्यावेळेला तुम्ही सांगून सांगून थकता. तुम्ही सांगू नाही शकत. त्याचा उपयोग काय नाही. लोकांना सुद्धा त्याचा उपयोग काही होत नाही, कारण त्यांना काही मार्गदर्शन मिळत नाही. पण तुम्हाला जेव्हा अनुभूती मिळते, हे अनुभव ब्रह्म 11वं जे अनुभव ब्रह्म आहे, त्या अनुभव ब्रह्मामधून तुम्हाला जेव्हा आनंद ब्रह्म प्राप्त होतो. बघा काय काय सांगितलंय. तुम्हाला अनुभूती मिळायला पाहिजे. नुसती अनुभूती मिळून चालणार नाही, कारण तुम्ही वाच्य ब्रह्मामध्ये अडकाल. तर त्या अनुभव ब्रह्मामध्ये तुम्हाला कैवल्यावस्था प्राप्त व्हायला पाहिजे.
आणि नुसती कैवल्यावस्था सुद्धा प्राप्त होऊन चालणार नाही. कैवल्य अवस्थेमध्ये एकमेव आपल्या समोर राहतो ते म्हणजे परब्रह्म परमात्मा. अन्य सगळ्या जाणीवा निघून जातात आणि त्याच्यामध्ये तुम्ही तदाकार होता. तुम्ही स्वतः स्वरूपावस्था प्राप्त झाल्याचं तुम्हाला आत्मज्ञान मिळतं की स्वतः तुम्ही आत्मज्ञानी नाही, तुम्ही स्वतः परब्रह्मच होता. ती जी तदाकार आहे तुम्ही होणं म्हणजे बघा, नुसतं अनुभूती मिळून भागणार नाही. अनुभूतीतून तुम्हाला कैवल्यावस्था यायला पाहिजे. नुसती कैवल्यावस्था येऊन चालणार नाही. त्या कैवल्यामध्ये तुम्ही जर राहायला लागलात तुम्ही राहायला लागलात, एकटेच असाल, एक आत्मांश म्हणून जगाल कायम करता, पण ते शेवट नाहीये. तिथून तुम्ही तदाकार झाला पाहिजे परमात्म्यामध्ये. आत्मांश परमात्म्यामध्ये तदाकार व्हायला पाहिजे. आणि तदाकार एकदा तुम्ही झालात ते 13वं ब्रह्म आहे तदाकार ब्रह्म, की 14वं ब्रह्म तुम्हाला आपोआप प्राप्त होतं. अनुर्वाच्य या कारणे संकेत वृत्तीच्या गुणे तया संकेत असं होणे निवृत्तीस आले. तुम्ही अनुर्वाच्य होता. परमात्म्यामध्ये तुम्ही स्वस्वरूप एकदा प्राप्त केलं, तिथे तुम्ही अनुर्वाच्य होता की आता मी सांगू शकत नाही काय आहे. तुम्हाला पाहिजे असेल कसा मार्ग आहे मी तुम्हाला सांगतो. 14 ब्रह्म काय ते सांगतो. ती सगळी लक्षणं तुमच्यामध्ये आणा, एक एक पलीकडे जा आणि मग तुम्ही अनुर्वाच्य व्हाल. ती तुमची ब्राह्मी अवस्था आहे शेवटी. तिथे तुम्हाला आत्मपरब्रह्म प्रत्यक्ष तुम्ही स्वस्वरूप होऊन जाता. तुम्ही स्वस्वरूप होता, तुम्ही प्रत्यक्ष ब्रह्म होता. ती तुमची ब्रह्मावस्था आहे शेवटची. तिथे तुम्ही प्राप्त केलं आणि मग ऋषी म्हणायला लागतात नाही नाही हो, आम्ही नाही सांगू शकत. इथे कुठली आम्ही तुलना करू शकत नाही, कारण भाषा आहे. भाषेत जिथे आहे त्याच्याबद्दल भाषा वापरू शकतो आम्ही, त्याच्या पलीकडे आम्ही भाषा नाही वापरू शकत. अनुर्वाच्य झालं ते, आम्ही सांगू नाही शकत. ही तुम्हाला अवस्था प्राप्त झाली पाहिजे. आणि मग इथे तुम्हाला सायुज्य मुक्त जर परमात्म्याने केलं, मुक्त करण्याच्या ऐवजी, तर तुम्हाला आतून अशी काही तुम्हाला एक प्रज्ञा प्राप्त होते. बघा मी काय सांगतोय, मी अनुभव सांगतोय. हा इथे पुस्तकामधनं हे तुम्हाला ज्ञान कोणी देणार नाहीये. जिथे तुम्ही मुक्त व्हायच्या ऐवजी जेव्हा तुम्ही सायुज्य मुक्तावस्था प्राप्त होते, तुम्ही अनुर्वाच्य झालेले आहात. कारण सवेच्या वेळेस ओळीमध्ये समर्थ काय म्हणतात बघा, अनुर्वाच्य ते निवृत्ती, तेची उन्मनीची स्थिती, निरोपाधी विश्रांती योगी यांची. अनुर्वाच्य तुम्ही झालात की तिथे निवृत्त होता. तुम्ही जीवनात सुद्धा निवृत्त होता, जीवन मुक्त होता. रविवारच्या प्रवचनामध्ये हा विषय आहे. तोपर्यंत आपण उभ्या सगळ्या घेतल्या तर नाही तर पुढे येईल, पण आहे. शांडिल्य ऋषींनी सांगितलंय जीवन मुक्त होता, निवृत्ती. अनुर्वाच्य मधून तुम्ही निवृत्त होता, निवृत्ती, जीवन मुक्त होता. त्याची उन्मनीची स्थिती, ती 7वी उन्मनी आहे. तुरीय नंतर मी तुम्हाला सांगितलं सगळ्या काय काय अवस्था होतात त्या. तुम्ही उन्मनी अवस्थेमध्ये जाता आणि उन्मनी अवस्था झाली की निरोपाची विश्रांती, योगी यांची विश्रांतीची विश्रांती येते. योगी यांची विश्रांतीची विश्रांती आहे. तिथे तुम्ही मुक्त होता. पण जर परमात्म्याने तुम्हाला सायुज्य मुक्त केलं तर तिथे तुमची प्रज्ञा प्रज्वलित होते. सायुज्य मुक्त केलं तुम्हाला तर प्रज्ञा प्रज्वलित होते. प्रज्ञा प्रज्वलित काय होते तर तुम्ही पुन्हा इथे येता स्वतःच्या मर्जीने आणि मग तुम्हाला तिथे वाच्य, त्याला ती एक सिद्धी आहे परमात्म्याकडनं मिळालेली की तुम्ही अध्यात्म तत्वज्ञान लोकांना सांगू शकता, त्यांच्या गळी तुम्ही उतरवू शकता. किती उतरवता, त्यांना त्याप्रमाणे व्हावंसं वाटेल इतकं तुमचा त्याच्यावर प्रभाव पडतो. तुमचा त्यांच्यावर प्रभाव पडतो, ते या मार्गाला वळतात. ही सिद्धी प्राप्त होते. एक अलौकिक अर्थ तुम्ही सांगायला लागता जीवनाचा, जो सर्वसाधारण माणसाने जाणलेला नसतो. भौतिकामध्ये राहून त्याला अचंबा वाटतो, आश्चर्य वाटतं की अरे काय सांगताय तुम्ही, आमच्या कधी लक्षात आलं नव्हतं, आम्ही रोज हे बघतोय पण आम्हाला माहीत झालेलं नव्हतं. ही ती तुम्हाला सिद्धी प्राप्त होते. त्याला वाच्या सिद्धी म्हणतात. त्याचा उपयोग लोक वेगळे करतात पण तो करू नये. विद्या वाचस्पती म्हणतात त्याला. आता डॉक्टरेटला त्यांनी तो मराठी भाषांतर करण्यासाठी वापरला जातो, हा अत्यंत चुकीचा आहे. डॉक्टरेट हे इंग्लिशमध्ये आहे आणि त्याचं त्याने भाषांतर केलंय विद्या वाचस्पती. हा अत्यंत चुकीचा ट्रान्सलेशन आहे भाषेमध्ये केलेलं.
डॉक्टरेट म्हणजे विद्यावाचस्पती नव्हे. विद्यावाचस्पतीचा दुसरा दुरुपयोग केला जातो की जे बोलेल ते सत्य होतं. ही सिद्धी प्राप्त झालेली असते, त्याचा दुरुपयोग केला जातो. या दोहोपासून आपण अलिप्त राहायचं आहे. सायुज्य मुक्ती प्राप्त झाली की ज्याला सायुज्य मुक्ती प्राप्त झालेली आहे तो स्वतःला विद्यावाचस्पती डॉक्टरेट वगैरे म्हणून घेत नाही. तो त्या डॉक्टरेटच्या नादाला जात नाही, कारण तो म्हणतो मी डॉक्टरेट, ज्या विद्येपासून डॉक्टरेट मिळाली ती विद्या मी तुम्हाला सांगायला आलोय. माझी विद्या जाणून घेऊन तुम्ही डॉक्टरेट मिळवताय, मला कसली डॉक्टरेट देताय. हा पहिला भाग आहे. दुसरा भाग आहे की विद्यावाचस्पती होणं म्हणजे आपण जे बोलू ते सत्य व्हायला लागलं तर इथे रांग लागेल, तुमच्या सिद्धी नष्ट होऊन जातील. म्हणून हा काय करतो, विद्यावाचस्पती जो झालाय, आता हा मुद्दा मी बोलतोय की तो फक्त प्रभुकाम करेल. कुठेही जाहिरात नाही, कुठेही प्रपोगंडा नाहीये, कसलं काही उद्योग नाहीये, झगमगाट नाहीये, प्रसिद्धी नाहीये, प्रतिष्ठा नाहीये, पैसा नाहीये, काही नाहीये. तो फक्त प्रभुकाम करेल. अध्यात्माचं तत्वज्ञान इतरांच्या गळी उतरवण्यासाठी संपूर्ण आयुष्य तो वेचेल आपलं, आणि तेवढं एकच काम करेल तो, तेवढं एकच प्रभू काम करेल. तिथे ती विद्या वाचस्पती तिथे टिकून राहील. ही प्रज्ञा प्राप्त होते. तिथे तो हा वाच्य ब्रह्म नाहीये हे मला सांगून द्यायचं आहे. मगाशी आपण पाहिलेले वाच्य ब्रह्म नाहीये, ही सिद्धी प्राप्त झालेली आहे प्रभूचं काम करण्यासाठी. म्हणून आणि म्हणून सांगितलंय विश्रांतीची विश्रांती, योगियांची ती विश्रांती आहे. त्या योगाचे पलीकडे निघून जातात, योगाचे पलीकडे निघून जातात आणि ते प्रभूचं काम करतात. उभी क्रमांक 45, वस्तुजेका निरोपाधी त्याची सहज समाधी, जेणे तुटे आधी व्याधी भवदुःखाची. अशा प्रकारे योग्यांची समाधी, योग्यांच्या समाधीची समाधी, योग्यांच्या विश्रांतीची विश्रांती मिळाली की तिथे समाधी लागली. समाधी सगळं शून्य झालं, शून्यात पूर्णत्व प्राप्त झालं. जेणे तुटे आधीवादी भवदुःखाची. भवसागराच्या दुःखामधून अशा प्रकारच्या सगळे आपल्या या भवसागराच्या दुःखामधून आपण मुक्त होऊन जातो. जेव्हा सायुज्य मुक्त म्हणून आपण इथे येतो तेव्हा दुःख हे दुःख वाटतच नाही, दुःख हे दुःख वाटत नाही, सुख हे सुख वाटत नाही. सुख दुःखाच्या पेक्षा अलिप्त राहून आपण राहायला, जीवन जगायला लागतो की हा एक जीवनाचा खेळ आहे, चालायचंच, त्यात काय मोठंसं. पंचपक्वान्न रोज मिळाली असं काही नाहीये. एका दिवशी पिठलं भात खाऊन राहिलं आयुष्यभर, काय बिघडलं. देह जिवंत राहिल्याचे कारण हे ते आहे. सुखदुःखाच्या पलीकडे निघून जातो. तुकाराम भाऊने म्हटलं ना, सुखदुःखे आम्ही वाहिली विठ्ठली. त्याच्या पलीकडे अवस्था निघून जाते. आधीवादी भवदुःखाची. दुःख आणि सुख एकत्रच आहे. दुःख सुखाच्या पलीकडे निघून जाणं होतं. ओवी क्रमांक 46, जो उपाधीचा अंत तोजी जाणावा सिद्धांत, सिद्धांत आणि वेदांत दादांत आत्मा. कसली उपाधी राहत नाही, कारण ही सुद्धा एक प्रकारची उपाधीच आहे. आता मी जी म्हटली ती मुक्तावस्था, परमात्म्यामध्ये विलीन होणं आणि सायुज्य मुक्त म्हणून इथे येणं. आणि इथे आल्यानंतर जे काही आपल्याला परमात्म्याने जी सिद्धी प्राप्त करून दिली त्या सिद्धीची जाणीव होऊन आपण जर इथे समाजामध्ये वावरायला लागलो तर ती एक प्रकारची उपाधी आपल्याला लागते. हे लक्षात घ्या सगळ्यांनी. सायुज्य मुक्त म्हणून इथे आलोय आपण, सर्वस्वाच्या पलीकडे निघून आलोय. आणि इथे आल्यानंतर जर आपण उपाध्या एक गोळा करायला लागलो तर भौतिकामध्ये पुन्हा गुरु फटलो. तर म्हणून म्हटलंय, जो उपाधीचा अंत तोजी जाणावा सिद्धांत. पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मी सतत सांगत असतो, सतत दररोज सांगत असतो. यापासून अलिप्त राहायचं आहे. या उपाध्या आपल्याला नकोत. कुणी जर उद्या विचारायला लागला, तुम्हाला अमुक विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवून देतो, बाबा नमस्कार, मला ते नको, या उपाध्या मला नको, मी यासाठी इथे आलेला नाहीये. तो सिद्धांत झाला तुमच्या. तिथे तुमच्या सिद्धी जसं तसा तुम्हाला जी प्रज्ञा प्राप्त झाल्याची सिद्धी असते त्या सिद्धी जसं तशा टिकतील. आणि सिद्धांत आणि वेदांत दादांत आत्मा म्हटलंय. आणि हेच वेदामध्ये सांगितलेलं आहे. हाच वेदांत आहे. वेदाचा शेवटचा अर्थ काय आहे? सिद्धांत. कसला सिद्धांत? निरुपाधीचा अंत. तुम्ही उपाधीच्या सुद्धा पलीकडे निघून जाता. एक स्वतःचं एक अस्तित्व म्हणून जगता. परमात्म्याचा प्रसार आणि प्रचार करायचा आहे, प्रभू काम करायचं आहे. बाकी कशामध्ये काही कशाला कर्तव्य नाहीये, आपल्याला स्वारस्य नाहीये, लोभ नाहीये, आकर्षण नाहीये, काही नाहीये. ओवी क्रमांक 47, ऐसो ऐसे जे शाश्वत ब्रह्म, तेथे नाही माया ब्रह्म, अनुभवी जाणे वर्म स्वानुभवाचे.
अशा प्रकारे समर्थ म्हणतायत की शाश्वत ब्रह्म म्हणजे काय ते मी आतापर्यंत तुम्हाला सांगितलं की अनुर्वाच्याच्या पलीकडे तुमची अवस्था निघून गेली पाहिजे, तिथे मायेचा भ्रम राहता कामा नये आणि हे वर्म तुमचं आयुष्यभर तुम्ही लक्षात ठेवा. ओबी क्रमांक 48. आपुलेनं अनुभवे कल्पनेची मोडावे मग सुकाळी पडावे अनुभवाचे. आपल्याला स्वतः जो आत्मानुभूती जी प्राप्त झालेली आहे त्या आत्मानुभूतीमधून आपल्या जर एक भौतिक कल्पना जर आपण जर करायला लागलो तर तिथे सुकाळ पडावे अनुभवाचे म्हटलं जाईल. ह्या कल्पनारम्य जगामध्ये आपल्याला राहायचं नाही आहे, कारण आपण प्रत्यक्ष आत्मानुभूती घेतली. प्रत्यक्ष म्हणजे काय जगणं आहे, म्हणजे जीवन आहे, हा आपल्याला एकदा अनुभव मिळालेला आहे. आपण कल्पनेच्या राज्यामध्ये आपण येऊच शकत नाही. कल्पनेच्या राज्यामध्ये कोण येईल? भौतिक मनुष्य येईल, कारण त्याने सत्य जीवन जाणलेलं नाहीये, सत्य जाणलेलं नाहीये. सत्य जाणून सायुज्य मुक्त म्हणून इथे आपण येणार आहोत 14 ब्रह्मांचा प्रवास करून. इथे कल्पनेचं राज्य मोडून टाकावं, नष्ट करून टाकावं. मनोमर्जी काय, मनाच्या मर्जीप्रमाणे वागायचं नाही, मनमौजी व्हायचं नाहीये, त्या कल्पनेच्या राज्यात जगायचं नाहीये. ओवी क्रमांक 49. निर्विकल्पास कल्पावे कल्पना मोडे स्वभावे मग नासोने असावे कल्पकोटी. निर्विकल्पास कल्पावे म्हटलंय समर्थाने, कल्पना मोडे स्वभावे. निर्विकल्प अवस्था जर आपल्याला प्राप्त झालेली आहे तिथे कल्पना करायचा प्रश्नच येत नाही. ना रे बन्सी ना बजे बासुरी, इथे प्रश्नच येत नाही कसला काही. कल्पना कोटी लोक कल्पनेवर करत जातात आणि नको ते उद्योग करतात. तसं आहे, आपण निर्विकल्प अवस्थामध्ये आहोत, कल्पनेचा प्रश्नच येत नाही. ओवी क्रमांक 50. कल्पनेचे एक बरे मोहरिताची मोहरे स्वस्वरूपी घालता बरे निर्विकल्प असे. समर्थ कल्पनेचा एक आपल्याला एक विशेष सांगतायत. तुम्ही जर भौतिकाच्या कल्पना करत राहिलात तर भौतिकामध्ये कल्पनावर कल्पना करत 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 तुम्ही आयुष्य जगत राहा जन्मजन्मी तेच कराल. पण कल्पना जर तुम्ही निर्विकल्पाचीच जर केली तर ती कल्पना निर्विकल्पाच्या दाव्याला बांधली जाते, त्याची ती गुलाम होते आणि तुम्ही कल्पनेपासून मोकळे होता असं समर्थ सांगतायत. निर्विकल्पाचीच कल्पना करून घ्या तुम्ही की आपल्याला निर्विकल्प अवस्था प्राप्त झालेली आहे. ओवी क्रमांक 51. निर्विकल्पाशी कल्पिता कल्पनेची नुरे वार्ता निसंगास भेटो जाता निसंग होईचे. पूर्ण आपण निसंग झालेले आहोत आत्मानुभूती प्राप्त झाल्यामुळे. 14 ब्रह्म आपण ओलांडून पलीकडे आलेले आहोत, आपण निसंग झालेलो आहोत, निर्विकल्प झालेले आहोत. आता कल्पना आपल्या आयुष्यात राहिलेल्या नाहीत, आपण आयुष्याच्या पलीकडे जीवन जगतोय, त्या जीवनाचे पलीकडे आपण निघून गेलोय आणि परमात्म्यासाठी इथे आपण फक्त देह धारण केलेला आहे. त्याचा प्रचार आणि प्रसार करणं, पैसा प्रसिद्धी प्रतिष्ठा आपल्याला उपयोगाची नाहीये, त्या वाटेला आपण जाणारच नाही. उपाधी आपल्याला मिळवायची नाहीये, उपाध्या सगळ्या आपण सोडून दिलेल्या आहेत, त्यामुळे कल्पना सुद्धा सोडून दिलेल्या आहेत. म्हणून समर्थ म्हणतात कल्पना करायचीच असेल तर निर्विकल्पाची कल्पना करा की मी उद्या प्रभूचं काम करायला काय काय सांगू साधकांना, उद्या कुठला विषय घेऊ, आज काय करू, या विषयानंतर कुठला विषय करू, याच्या कल्पना करा. त्या निर्विकल्पाच्या कल्पना आहेत. येत आहे का लक्षात तुमच्या? ह्या निर्विकल्पाच्या कल्पना आहेत. साधकांसाठी मी अजून काय करू शकतो, परब्रह्म परमात्म्याचा प्रचार मी कसा करू शकतो, त्यासाठी मी काय काय करू शकतो, याच्या कल्पना करा. त्या निर्विकल्पाच्या कल्पना आहेत, भौतिकाच्या कल्पना नाही करायच्या आहेत. ओवी क्रमांक 52. पदार्थ असे ब्रह्म नव्हे माते हाती धरून द्यावे ऐसावे अनुभवावे सद्गुरुमुखी. शेवटी हे सगळं तुम्हाला जे की मी सांगितलं 14 ब्रह्म ओलांडून पलीकडे जायचं आहे, हे असं नाहीये की तुम्हाला हातामध्ये उचलून मी तुम्हाला दाखवू शकेन, हे बघा हे म्हणजे आहे, मी नाही दाखवू शकणार. मग तुम्ही काय करा, जर आता काही शंका असल्या तर सद्गुरूच्या मुखामधूनच तुम्हाला त्या जाणून घ्यायला पाहिजेत. सद्गुरू त्याचं तुम्हाला निरूपण करेल. ओबी क्रमांक 53. पुढे कथेचा अन्वय केल्याची करून निश्चय जणे अनुभव असे ये केवळ ब्रह्म. आतापर्यंत जे जे सांगितलं त्याचं पुढे आणखी सविस्तर पुढे समर्थ निरूपण करणार आहेत, कारण तुम्हाला ब्रह्माची पूर्ण ओळख व्हावी हा त्यातला हेतू आहे. आणि तो समाज जो 4था आहे तो आपण पुढील वेळी पाहू. हरिओम.